आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। नीट पेपर फुटी प्रकरणी दोषींवर कारवाई करावी। संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीत झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला। विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघाला। तसेच ईश्वरपूर येथे विद्यार्थ्यांनी विराट निषेध मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते। हातात तिरंगा, महापुरुषांची छायाचित्रे आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले। स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलन शांततेत पार पडले असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, तसेच संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी सांगलीकर विद्यार्थी स्टुडंट्स युनायटेड फॉर जस्टिस या बॅनरखाली पक्षविरहित मोर्चामध्ये तरुण आणि तरुणी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दर्जेदार शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, परंतु नीट परीक्षा पेपर फुटीमुळे पारदर्शकता आणण्यात विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। पेपर फुटी प्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, तसेच संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या पक्षविरहित मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नमस्कार, माझं नाव तेजस शारदा विठ्ठल नांद्रेकर। आज सांगलीमध्ये JNU किंवा जंतर मंतर इथे चालू असलेल्या आंदोलनाला ज्या विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला त्याच्या समर्थनात, विद्यार्थ्यांच्या समर्थनात आज मोर्चा काढण्यात आला। ह्या मोर्चांच्या आमच्या मूळ मागण्या होत्या की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे मागे घेण्यात यावेत। पण मला आवर्जून तुम्हाला सांगायला वाटेल की आज सांगलीमध्ये सर्व सांगलीकरांनी, सर्वच वयोगटातील लोकांनी, सर्वच वर्गातील लोकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे। आम्हाला वकिलांचा खास करून पाठिंबा होता, सर्व डॉक्टरांचा आम्हाला पाठिंबा होता। खास करून आमच्या मोर्चामध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे। त्यामुळे मी सर्व सांगलीकरांचा, सर्व विद्यार्थ्यांचा धन्यवाद मानतो। जय जिजाऊ। माझं नाव खुशी नितीन चव्हाण। मला असं वाटते की जे नीट पेपरचा घोटाळा झाला तो धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा आणि अमित शहा ज्यानं सगळ्यांवर लाठीचार्ज केला त्यानं पण राजीनामा द्यावा आणि मोदीनं पण राजीनामा द्यावा अशी माझी इच्छा आहे। मी चैत्राली धनंजय वाघ, मी एक स्टुडंट आहे। आम्ही आज जो मोर्चा केला ह्याच्यातून आम्हाला फक्त गव्हर्नमेंटला हेच सांगायचं आहे की हे मध्ये जे लोकांना मारलं, स्टुडंट्स जे तिथं दिल्लीमध्ये प्रोटेस्ट करत होते त्यांना मारलं, हे खूप चुकीचं आहे आणि मध्ये भरपूर नीटचे पेपर्स वगैरे लीक झालेत। आम्हाला फक्त हे पाहिजे, आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि वी होप की तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा रेजिग्नेशन घ्याल। माझं नाव अर्जुन जाधव, मी पण एक स्टुडंट आहे। 20 तारखेला पीसफुल पद्धतीनं प्रोटेस्ट करण्यासाठी नीट पेपर लीक जो झाला त्याच्याबद्दल अकाउंटेबिलिटी मागण्यासाठी जे स्टुडंट गेले होते त्यांच्यावरती अमानुष पद्धतीनं मारहाण केली। खूप स्टुडंटचे हातपाय तुटले, त्यात एका मुलगीचा मृत्यू झाला असंही सरफेसमधील माहिती येत आहे। तरीही देखील गेल्या 5-6 वर्षामध्ये भरपूर पेपर फुटी झाला या सरकारच्या माध्यमातून, तरी देखील सरकारने अकाउंटेबिलिटी घेतली नाही। ती सरकारने अकाउंटेबिलिटी घ्यावी। त्याचबरोबर जंतर मंतरमध्ये ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झालेत त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे देखील मागे यावेत। त्याचबरोबर सरकारने पूर्ण पद्धतीनं नीट पद्धतीनं एक कमिटी तयार करून परत एकदा कशा पद्धतीने आपल्याला सिलेबसमध्ये सुद्धा चेंजेस करावे लागतील। पेपर जे घेत आहेत ते पेपर कशा पद्धतीने दुसऱ्या अथॉरिटीला द्यावं, कारण जी अथॉरिटी आता गेली 5-6 वर्ष पेपर घेते त्या पेपर अथॉरिटीच्या मध्येच भरपूर हे झालं आहे। रीनीटमध्ये सुद्धा मुलांचे जे रिझल्ट्स आहेत वेगवेगळ्या मुलांचे आलेले आहेत। जर माझा पेपर आहे तर मी चेक करायला गेल्यावरती बघतोय की दुसऱ्या कोणाच तर पेपर मला दिसतोय, मार्क्स सगळ्यांचे एक्सचेंज झालेले आहेत। रीनीटबद्दल सुद्धा परत एकदा विचार करून आणि त्याचबरोबर जे 21 विद्यार्थी ज्यांचं दुःखद निधन झालेलं आहे या सगळ्या पेपर फुटीमुळं त्यांना देखील न्याय मिळावा, त्यांचे जे घरातले आहेत त्यांना चांगले कंपन्सेशन देखील मिळावे। त्याचबरोबर अशा घटना परत होऊ नये यासाठी सरकारने काही ना काही धोरण बनावं अशीच आमची मागणी आहे।